मित्रांनो, शाळेतील पहिल्या दिवसाची प्रतीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांना असते। सुट्ट्या संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या नवीन शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो। शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवीन मित्र, नवीन मंडळी, नवीन शाळा, नवीन गुरुजन, सर्व काही तो बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आतुरलेला असतो। आणि याच दिवसाची संगत घालत शिवाजी हायस्कूल गौरीच्या वतीने नवप्रवेशित विद्यार्थी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। नवीन शैक्षणिक सत्रामध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या या नवप्रवेशित स्वागत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून गावातील प्रतिष्ठित मान्यवर माजी सरपंच माननीय विठ्ठल पाटील पाचभाई होते। तसेच गावचे पोलीस पाटील बंडूजी चिळे, प्रतिष्ठित नागरिक राजेशजी कन्नोजवार, मारुती पाटील लांडे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर KR टेंभुर्णे होते। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाला नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे परिचय व त्यांना नव पाठ्यपुस्तकांचे वितरण या प्रसंगी करण्यात आले। विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजून देण्यात आले आणि आयुष्यामध्ये खूप मोठं स्वप्न घेऊन पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करण्यात आलं। हा आनंदमय सोहळा प्रत्येक विद्यार्थ्यांनी अनुभवला आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचं कथन त्यांनी आपल्या शब्दामध्ये केले। चला तर आपण ऐकूया नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे मनोगत। नमस्कार, माझे नाव योगेश्वरी अविनाश लांडे। मी इयत्ता 8व्या वर्गात शिकते। माझ्या शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गौरी। आज 1 जुलै मला जसं मला माहीत झालं की 1 जुलैला माझी शाळा सुरू होणार आहे, तेव्हाच मला खूप आनंद झाला। आणि मी शाळेतून आली पहिल्या दिवशी मला पटांगणात जसा काही पाऊल टाकला तसा मला खूप आनंद झाला। मला नवीन नवीन शिक्षक, नवीन नवीन पटांगण, नवीन नवीन झाडे, खूप मजा आली आणि आम्हाला सभाही भरवली होती। त्यात आमचा सत्कारही केला आणि मला खूप आनंद झाला। नमस्कार, मी तन्वी बाळा झाडे, वर्ग 8वा, शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गौरी। मी पहिल्या दिवशी शाळेत आली, मला खूप मजा आली आणि मला नवीन नवीन मैत्रीण, मित्र आणि सर पण मिळाले। वर्ग नवीन आणि पटांगण नवीन, झाडे झुडपे आणि वेली पण, तेव्हा मला खूप मजा आली आणि आम्हाला खायला जेवण होतं आणि स्वीट, सोनपापडी आणि आम्हाला खूप मजा आली। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव आहे उत्कर्ष भास्कर उरकुडे। मी इयत्ता 8वीमध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गौरी। मे व जून महिन्याच्या सुट्ट्या संपल्या। 1 जुलैला शाळा चालू होणार आहे। मला हे कळल्यावर मी खूप आनंद झाला मला, कारण घरी बसून खूप कंटाळा आला होता। माझ्या शाळेचा पहिला दिवस खूप छान गेला। सरांनी आमचे स्वागत केले। मला माझ्या नवीन मैत्रिणी मिळाल्या। धन्यवाद। तर मी इयत्ता 8वीमध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गौरी। शाळेचा पहिला दिवस म्हणजे 1 जुलै। मला खूप आनंद झाला। त्या दिवशी खूप मजा आली। आमचा परिचय घेतला आणि खूप मजा आली। तिथे सर्वांचा परिचय घेऊन झाल्यावर तिथे चॉकलेट पण वाटले। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव युवराज नामदेव जमदाळे। मी इयत्ता 8व्या वर्गात शिकतो। माझ्या शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गौरी। माझ्या शाळेचा पहिला दिवस खूप छान गेला व मला नवीन मित्रमैत्रिणी मिळाले आणि मला पहिल्या दिवशी आम्हाला स्वतःचा परिचय व स्वतःची माहिती विचारली व आमचा सत्कार केला गेला। माझ्या शाळेचे मला नवीन मित्रमैत्रिणी व मला नवीन शिक्षक मिळाले। नमस्कार, माझे नाव राधिका राजेश कन्नोजवार, वर्ग 8वा। मी जेव्हा माझ्या शाळेच्या पटांगणात पहिला पाऊल ठेवलं तेव्हा मला सगळं काही नवीन नवीन दिसत होतं। झाडं नवीन, शिक्षक, मित्रमैत्रिणी आणि मला इतका आनंद झाला। आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय टेंभुर्णे सर यांनी छोटासा कार्यक्रम पण ठेवला होता। तिथे आमचे स्वागत पण केले। नंतर आम्हाला चॉकलेट दिले। आम्ही मग वर्गात गेलो। तासिका चालू झाल्या। दुरून म्हणजे आता मी ऐकलं प्रवेश घेताना की नांद्यावरून सुद्धा इथं मुलं म्हणजे प्रवेशासाठी आलेले आहेत। याचं कारण की त्यांना माहीत आहे की आपल्या सगळ्या आजूबाजूच्या हायस्कूलपेक्षा आपल्या गौरी गावामध्ये शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण हे चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणि त्याच्यासाठी प्रत्येक ओढताण करून ते या ठिकाणी
हजर झालेले आहेत। मित्रांनो, याचं सर्व श्रेय आपल्या आईवडिलांना जातं आणि त्यांची कार्यपूर्ती व त्यांचे मनोकामना पूर्ण करणं ह्या आपल्याकडून अपेक्षा आहे, म्हणूनच त्यांनी तुम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे। मित्र, या ठिकाणी या हायस्कूलचं एक बीजारोपण करण्याचं काम स्वर्गीय मामोलकर साहेबांनी केलं। त्याच्यामुळं या संस्थेचं नाव अतिशय थाटामाटात लोक घेतात, कारण असं शिक्षण म्हणजे चांगल्या पद्धतीचं इतर म्हणजे हायस्कूलमध्ये किंवा शाळांमध्ये मिळू शकत नाही आणि त्यांच्या त्या कार्याला व त्यांना एक उजाळा मिळावं या उद्देशानं आपण अभ्यास केला पाहिजे। कधी कधी बाहेर जेव्हा गेल्याच्या नंतर आपल्याला असं कोणी विचारतात तुमच्या लाईफमधील जीवनातील हायस्कूलमधील शाळेतील पहिला दिवस, तो क्षण आपल्याला त्यावेळेला आठवलं पाहिजे। आणि खरंच मी आतापर्यंत जवळपास 33 वर्ष सेवा केली, जरी आपली ही शाळा सिंगल सेक्शनची आहे 8, 9, 10, पण आज पहिल्या दिवशी 90% वरती विद्यार्थी उपस्थित झाले, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व मुलांचे, त्यांच्या पालकांचे मी मनापासून शाळेच्या वतीने मी अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांचा आभार सुद्धा मानतो। अलीकडे काय होता, युवा पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत आहे, हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। कारण आताच सरांनी आपण 8, 9, 10 आपला हा जो वय आहे हे टर्निंग पॉईंट असते, लाईफ मधलं टर्निंग पॉईंट आपण जसं केला पाहिजे। हे जो परिसर आपण ज्या परिसरामध्ये असतो तो परिसर कसा असतो, त्या परिसरामध्ये कसल्या कसल्या प्रकारच्या हालचाली होत असतात, कोणत्या कोणत्या प्रकारच्या क्रिया घडत असतात, कुठल्याही गोष्टी सर्वच गोष्टी ज्या घडतात त्या चांगल्या नसतात आणि म्हणून आपण ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि चांगल्या गोष्टी आपण आपल्या मनात घ्यायच्या। आणि म्हणून परिसर सुद्धा महत्वाचा आहे। जो तुम्ही ज्या परिसरात राहतात, ज्या सराउंडिंग मध्ये राहतात, तो सराउंडिंग जर आपल्यासाठी पोषक जर असेल तर निश्चितचपणे डेफिनेटली यू आर डेव्हलप युअर पर्सनल डेव्हलपमेंट।